हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले झटपट बनणारा रवा आप्पे। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साहित्य घेतलंय, रवा घेतलाय, दही घेतलंय आणि एक थोड्या प्रमाणातच मी भाजी म्हणजे हे घेतलेलं आहे, गाजर, कांदा, 3 मिरच्या आणि कढीपत्ता। तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर स्वीट कॉर्न घ्या किंवा मटर असेल तर मटर घ्या, अशा प्रकारे घ्या। मग नंतरला मी एका भांड्यामध्ये एक वाटी मी रवा घेतला होता, तो टाकून घेतला आणि 1 चम्मच दही टाकून घेतलं आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलं। जर तुम्हाला कटिंग करून टाकायचं असेल अद्रक आणि लसूण तसंही टाकू शकतात, पण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलं आणि थोडंसं पाणी घेतलं आणि ते थोडं मिक्स करून घेतलं। आणि जे बॅटर आपण बनवणार आहे ना ते घट्टच ठेवा, पातळ नका करू जास्त। ते झाल्यानंतर ते त्याला पूर्ण असं हलवून घ्या मस्तपैकी। ते हलवून झाल्यानंतरला मला असं कमी वाटलं 1 वाटी, म्हणून मी अजून अर्धा वाटी रवा टाकून घेतलेला आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि मी ते थोडं पाणी टाकून मिक्स करत होती, कारण की एकदमच टाकला तर पातळ होईल। त्याच्यासाठी मग मी 15 मिनिटं त्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवले। नंतरला मी ते भिजून झाल्यानंतरला जे मी कांदा, गाजर, मिरची आणि थोडंसं कढीपत्ता घेतलेलं ते टाकून घेते। आणि तुमच्याकडे जे असेल ते टाका, जर तुमच्याकडे स्वीट कॉर्न असेल तर स्वीट कॉर्न टाका, परत मटर असेल तर मटर टाका, अशा प्रकारे जे असेल ते टाका। मग मी अशा प्रकारे त्याला हलवून घेतलेलं आहे आणि मस्त हलवून घेतलं, कारण की मिक्स झालं पाहिजे। आणि त्याच्यानंतरला मी थोडा इटिंग सोडा टाकून घेतला 1 चम्मच आणि तिखटासाठी थोडंसं लाल मसाला टाकून घेतला आणि पुन्हा मी त्याला हलवून घेणार आहे। आणि पूर्ण झाल्यानंतरला थोडं पाणी टाकून हे करून घ्या। मग मला असं थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मग मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आणि जर तुम्ही आधी टाकलं तरी चालेल मीठ, पण मी शेवटी टाकलं। मग नंतरला ते झाल्यानंतरला मी जे आप्पेचं म्हणजे पॅन ठेवलं होतं गॅसवर, ते आधी मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। मग नंतरला मी आता तेल लावून घेतलं, थोडं तेल टाकून घ्या असं। आणि नंतरला ते गॅस एकदम स्लोवर ठेवा। मग नंतरला 1 चम्मच ते बॅटर टाकून घ्या, जास्त नका टाकू, कारण की ते आप्पे फुगतात, कारण की इटिंग सोडा टाकला आहे म्हणून ते फुगतात। मग अशा प्रकारे मी 1 चम्मच टाकलेला आहे आणि थोडंसं असं त्याला वाफेवर शिजून घेतलं, म्हणजे झाकण ठेवून शिजून घेतलं। अशा प्रकारे माझे झालेले आहेत एक साईड शेकून। मग नंतरला मी त्याच्यावरती थोडंसं असं तेल लावून घेते, कारण की आपण ते आता आप्पे पलटी करणार आहे। एक साईड शेकून झालं की दुसरी साईड पण शेकून घ्या, खूप छान लागतं खायला। आणि असे मस्त टम्म फुगून निघालेत, म्हणजे असं फुलतात तर ते खूप सुंदर वाटत होते, मला तर आवडले ते एकदम असे फुलून निघाले। तर बघा मी अशा प्रकारे माझे आप्पे बनवून रेडी केलेले आहे। चटणी सुद्धा बनवलेली आहे, मी चटणीची रेसिपी खाली दुसऱ्या पार्टमध्ये टाकते आहे। मग अशा प्रकारे नरम मस्त असे फुगलेले आप्पे तयार आहेत। मग माझ्या मिस्टरांना दिले खायला, त्यांना बोलले कसे झाले, तर ते बोलले खूप छान झाले। मग अशा प्रकारे माझे आप्पे तयार झालेले आहेत। बघा तुम्हाला माझी आप्प्याची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद माझा व्हिडिओ